हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती गोष्ट म्हणींवर आधारित आहे। त्या गोष्टीचं नाव आहे नाचता येईना अंगण वाकडे। सुरू करूया गोष्ट। चला। एका वाड्यात ना दोन मैत्रिणी समोरासमोर राहायच्या। त्या दोघींना एकाच शाळेत शिकायच्या आणि सतत एकमेकींबरोबर असायच्या। रमा आणि वीणा दोघी हुशार होत्या बरं का। परीक्षेत छान गुण मिळवायच्या आणि अनेक स्पर्धांमध्ये त्या भाग पण घ्यायच्या। त्या दोघींना पण एकमेकींच्या जणू काही स्पर्धक होत्या अशाच काहीतरी वागायच्या। रमा खरं तर ना खूप हुशार मुलगी होती। तिला अभ्यासातही खूप छान गती होती। शाळेतील शिक्षकांची ती अगदी आवडती होती। तिचे नेहमी कौतुक व्हायचं आणि त्यामुळे ना वीणाला तिच्याबद्दल थोडीशी असूया वाटायची, जेलसी। तेव्हा ना दिवाळी जवळ आली होती आणि शाळेच्या 6माही परीक्षा संपल्या होत्या आणि शाळेमध्ये एक भव्य रांगोळी स्पर्धा त्यांनी ठरवली होती। या दोघींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। रांगोळी स्पर्धेसाठी 4-5 विषय मुलींना दिले होते। त्या विषयाला अनुसरून रंगसंगतीचा विचार करून रांगोळी प्रत्येक मुलीने रेखाटायची होती। मोठी रांगोळी काढायची होती। रमा आणि वीणा दोघी खूप उत्साहात होत्या। वेगवेगळे रंग, जाड बारीक रांगोळी, दोरे, चाळण्या, चमचे अशी सगळी तयारी ना त्यांनी केली होती। अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला। शाळेतल्या बऱ्याच मुलींनी स्पर्धेत भाग घेतला होता। खूप उत्साहाचं वातावरण होतं। एका वर्गात 2 मुली असतील असं शाळेच्या चित्रकलेच्या सरांनी त्यांना सांगितलं। मग झालं, सगळ्या मुली आपापल्या दिलेल्या वर्गात गेल्या। सगळं आपलं रांगोळीचं सामान घेऊन त्या तिथे पोचल्या आणि स्पर्धेला सुरुवात झाली। वीणाला ना खालचा वर्ग मिळाला होता आणि रमाला दुसऱ्या मजल्यावरचा वर्ग मिळाला होता। वीणाला तसा सोपा विषय मिळाला होता, पण रमाला मात्र जरा अवघड विषय मिळाला होता। त्यामुळे आपली रांगोळी वेळेत पूर्ण होईल का नाही अशी काळजी आता रमाला वाटू लागली होती। वीणाला ना निसर्ग चित्र काढायचं होतं आणि रमाला पैठणी साडी आणि मोराचा पदर अशी रांगोळी काढायची होती। दोघींनी रंगसंगतीचा अगदी छान विचार करून रेखीव रांगोळी काढायची होती। शाळेतल्या सगळ्या मुली आपापली रांगोळी काढण्यात अगदी मग्न होऊन गेल्या होत्या। कुशलतेने मन लावून अगदी त्या काढत होत्या। परीक्षकांनी येऊन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। वीणाला रांगोळी भरभर काढायची ना खूप सवय होती। ती भराभर चित्र काढून त्यात रांगोळीचे विविध रंग भरायला लागली। वेळेच्या आधी पूर्ण करण्याच्या तयारीत ती होती। आणि इकडे रमा मात्र पैठणीचे अनेक रंग, छटा, कंगोरे याचा विचार करून आपली रांगोळी सुरेख खरी पैठणी वाटावी यासाठी ती धडपड करत होती। रमाने अगदी मन लावून आणि विचारपूर्वक सगळे रंग भरले होते। अखेर निकालाची वेळ आली। 3रं बक्षीस आशाला मिळालं, 2रं नेहाला मिळालं आणि 1लं बक्षीस रमाला मिळालं। टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही मुलींचं सगळ्यांनी अभिनंदन केलं, तिघींचं कौतुक केलं आणि बक्षिसं दिली। त्यांच्या सुंदर रांगोळीचे अनेकांनी छान छान फोटो काढले। रमानी काढलेली पैठणी म्हणजे अगदी हुबेहूब वाटत होती। अप्रतिमच काढली होती। तिचं कौतुक, तिचं बक्षीस बघून वीणा मात्र खूप नाराज झाली। तिने काय केलं, तिने इतर मुलींना सांगायला सुरुवात केली की माझ्या रांगोळीची पाकिटं होती ना ती थोडी ओलसर होती, त्यामुळे रंग भरताना मला त्रास झाला। माझी रांगोळी चांगली असून सुद्धा माझा नंबर आला नाही याचं मला खूप वाईट वाटतंय बाई। माझ्या रांगोळीचे रंग जर ओलसर नसते तर 1लं बक्षीस मीच घेतलं असतं। वीणाच्या या बोलण्याचं सगळ्या मुलींना खूप हसू आलं आणि त्या म्हणाल्या की हिचं म्हणजे ना त्या म्हणीसारखंच झालंय, नाचता येईना अंगण वाकडे। तिच्याकडे त्यांनी बघून हसल्या आणि सरळ निघून गेल्या। मग मित्रांनो, तात्पर्य काय आहे की एखादं काम करणं आपल्याला जर जमलं नाही किंवा जमत नसेल तर त्याचा दोष इतर गोष्टींना आपण देऊ नये, हो ना? आवडली गोष्ट? मग लाईक नक्की करा। हां, बाय।